सोलापुरातील रेल्वे मैदानावर 8व्या रोलर स्केटिंग स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रोलर स्केटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि चिता सुपेरियर स्केटिंग अकॅडमीच्या वतीनं 8व्या रोलर स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सुमारे 500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। शहर, जिल्हा तसंच विजापूर, कलबुर्गी या भागातून स्पर्धकांनी हजेरी लावली होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली। त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली। विविध वयोगटांमध्ये विभागून या स्पर्धा घेण्यात आल्या। खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पालक, विद्यार्थी, संघाचे प्रशिक्षक उपस्थित होते। बच्चों, हार मत मानो, हार से जिंदगी कहानी है। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। हमारे बच्चे खेलने को, जीतने को और मंजिल पाने को दौड़ रहे हैं। बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश सिंग, अध्यक्ष रोलर स्केटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया, संजय कांबळे, सेक्रेटरी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राजधन राख, प्रेसिडेंट रोलर स्केटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र, तसंच ऋषिकेश बदामीकर, अभिजित राख यांची उपस्थिती होती। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, ट्रॉफी प्रदान करण्यात आली। यावेळी मान्यवर व्यक्तींनी तसंच पालक, प्रशिक्षक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मैं संजय मनिकेरी और बागलकोट डिस्ट्रिक्ट का सेक्रेटरी हूँ और जमखंडी में मेरा स्पोर्ट्स एकेडमी है, स्केटिंग एकेडमी है। अभी एकेडमी चल रहा है हमारा। तो हमने सर ने कॉल किया तो हमने पार्टिसिपेट किया। बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजेशन था। ऐसा ही ऑर्गेनाइजेशन करते रहो और बच्चे को मोटिवेशन करो। अभी ये टूर्नामेंट के बारे में बोलने के लिए चाहता हूँ मैं अभिजीत सर और केदार सर तो बहुत बड़े कोच है। केदार सर से हम लोग बहुत सीखना है अभी, और हमको शोलापुर के लिए एक अच्छा कोच है वो अभिजीत सर है। मैं कैसा ये बोलना चाहता हूँ बोला तो मैं अभी हर सैटरडे और संडे कर्नाटक से मेरे बच्चों को इधर लेकर आको, हमको कहीं को बोले तो रिंक नहीं है वहाँ पे, इधर शोलापुर से रिंक है बोले तो रिंक में हम लोग 170 किलोमीटर से इधर हाथ जोड़ते हैं। केले त्याच्याबद्दल मी त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद म्हणतो। आणि सोलापुरात इंटरनॅशनल ट्रॅक होणं ही ना की बरोबरची गोष्ट होती, पण रेल्वेने करून ही जी सोय दिली आहे त्याचा सगळ्यांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांनी, कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र असो, त्यांनी त्याचा वापर करून घेऊन व योग्य प्रॅक्टिस करून आपलं नाव हे जिल्ह्यातल्या व राज्य पातळीवर व तसेच राष्ट्रीय पातळीवर उंचावून नाव लौकिक करावे। लेटर हम सब विनर्स को भेज देंगे व्हाट्सएप पे। और मैंने ब्रांड भी किया है, आई एम डूइंग ब्रांडिंग ऑल्सो, और धीरे धीरे स्केट्स और सब चीज़ भी निकलेगी। और जो क्रिएटिविटी में अभी कर रहा हूँ, जैसे कि सॉन्ग्स एंड एवरीथिंग, जस्ट फॉर द लव ऑफ स्केटिंग। बचपन से स्केटिंग में बहुत प्यार था मैं, और आगे भी करूँगा, बहुत बड़ी बड़ी चीज़ें करूँगा, मैं करके दिखाऊँगा एक दिन। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಅಭಿಜಿತ್ ಸರ್ ನಮಗೆ ಗ್ರೌಂಡ್ ಸಲಿಂದ ಕರ್ದಾರ್ರಿ ಸ್ಯಾಟರ್ಡೇ ಸಂಡೇ ಅದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಹೋಗಾಕ ಮತ್ತು ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಅದು ಎಲ್ಲ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿ ಫಸ್ಟ್ ಬರಂಗೆ ಮಾಡ್ಸ್ಯಾರ್ರಿ। ಅವ್ರಿಗೆ धन्यवादಗಳು ರೀ अनुभव। अभिजित सरांनी आणि केदार सरांनी चांगली मॅच घेतली आहे। अजून तुम्ही मॅच काढा, आम्ही येऊ शकतो। भारी मॅच झाली। आम्ही परत विनंती करतो अजून असे मॅचेस काढा आणि पुण्याला पण ठेवा इंटरनॅशनल। हां, आणि आमचे कोच समित यादव सर ते पण भारी शिकवते। त्यांच्यामुळे आम्ही एवढं भारी शिकलो स्पीड स्केटिंग। वी थँक्यू फॉर समित यादव सर।